चलो. तर शक्य असेल तर कॅमेरा चालू करा. म्हणजे आता काय आपल्याला सगळ्यांना गप्पाच मारायच्या आहेत. त्याच्यामुळे असंच काही हे नाही. तर आजच्या मीटिंगचा उद्देश हा आहे की आपल्या 2 महिन्यात आपण काय काय शिकणार आहोत, काय बघणार आहोत ते समजून घेऊ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक दुसऱ्यांची ओळख करून घेणार आहोत. आपण 7 ते 8 महिला आहेत, सोबत सोबत आपल्या सगळ्या ताई आहेत. जरी आता कोणी जोडू शकलं नाही किंवा हळूहळू जुळतील, तर एक दुसऱ्यांची आपण ओळख करून घेणार आहोत, एक दुसऱ्यांची मदत करणार आहोत ह्या 2 महिन्याच्या प्रवासात. ज्यांनी रेकॉर्डिंग पाहिली असतील, मी मागच्या बॅचची रेकॉर्डिंग मी प्रत्येकानं मागच्या बॅचची रेकॉर्डिंग पाठवत राहतो. त्यांना कळालं असेल की हा कसा सोबतीचा एक दुसऱ्यांचा मिळून प्रवास आहे. स्मिताताई, तुम्हाला रेकॉर्डिंग बघण्याचा योग मिळाला? व्हेरी गुड. मस्त. माझ्या बाकीच्यांनी तर बघितले मला माहिती. तर सोबत सोबत जसं आपण प्रवास करतो, मिळून प्रवास करतो, जरी आपण प्रत्येक वेगवेगळ्या जागेच्या टोकावरती आहोत, कोणी पुण्याला आहे, कोणी मुंबईला आहे, कोणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आहे, तरी फक्त एक दुसऱ्यांची सोबत असल्याने हा प्रवास दुप्पट तिप्पट चौपट फास्ट होतो. त्याच्यामुळे सोबत एक दुसऱ्यांना धरून कसं चालायचं, कसं आपण चालणार आहोत, ते आज आपल्या आजच्या याच्यामध्ये समजून घेणार आहोत. समजून घ्यायच्या पहिले तुम्ही तुमची स्वतःची सगळ्यांना एक 2-5 मिनिटात ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात, या 2 महिन्यात तुम्हाला काय शिकायला आवडेल किंवा तुम्ही इथे का आले आहात आणि एक दुसऱ्यांची मदत करायला तुम्हाला कसं आवडेल, तुम्ही कशी स्ट्रेंथ. बाकी मी तर लिहून ठेवलंय, मी सगळ्यांचे 1 to 1 कॉल घेतलं होतं. तेव्हा मला माहिती आहे कोण करतात, मी कोणाला मदत करायला घेऊ शकतो. पण तुम्ही एक 2-5 मिनिटात तुमची ओळख सांगितली तर सगळ्यांना त्याची ओळख होईल. मी म्यूट करतो. ओव्हर टू यू ऑल. स्मिताताई, यू कॅन स्टार्ट फ्रॉम युअर साइड. ओके. नमस्कार, माझं नाव स्मिता प्रकाशकर वडके. मी पेशाने पत्रकार होते आणि पत्रकारिता 20 वर्ष केली. त्यानंतर मी गेली 25 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे. मी स्क्रिप्ट रायटर आहे. टीव्ही सिरियल्स लिहिते, मराठी हिंदी दोन्ही प्रकारच्या. आणि माझं वय मी मुंबईहून आहे. 58 वर्ष आहे. मी हा क्लास जॉईन केला कारण माझं बरंचसं काम बसून असतं. मला वेळेचं बंधन नाही, म्हणजे मला रात्री अपरात्री सुद्धा काम करावं लागतं. त्यामुळे शेड्यूल असं काही 9 ते 5 नोकरी करणाऱ्या महिलांसारखं माझं निश्चित नसतं. त्यामुळे कुठलीच शिस्त नाही, जेवणाला शिस्त नाही, खाण्याला शिस्त नाही, झोपण्याला नाही. तर ही सगळी शिस्त लागावी निदान आता या वयात तरी. या दृष्टीने पहिले 2 दिवस मी कार्यशाळा अटेंड केली होती, तेव्हा असं वाटलं की याचा काही उपयोग होईल आपल्याला. स्वतःला शिस्त लावण्यासाठीच बेसिकली मी हे जॉईन केलंय. आणि बसून असते त्याच्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. योगशास्त्र ऐकून माहिती आहे, बघितलंय, छोटे मोठे वर्कशॉप्स केलेत, पण नियम सातत्य नाहीये त्याच्यामध्ये. तर ते यावं थोडीशी आपल्या या वयामध्ये आता या सरांच्या मार्गदर्शनाने काही सुरळीत व्हावं. श्वसनाचे वगैरे व्यायाम शिकून घ्यावेत आणि केलं. मला जी काही मदत कोणाला करू शकते मी ग्रुपमध्ये, ते करायला मला आवडेल नक्कीच. धन्यवाद. व्हेरी गुड. जे नवीन आले त्यांच्यासाठी सांगतोय की आपण एक 2-5 मिनिटात सगळ्यांची ओळख करून घेत आहोत. मी कुठून आहे, मी हा योग वर्ग का सुरू केला, का मला याच्यात काय मी याच्यात इच्छिते 2 महिन्याचा पतल्या प्रवासात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी एक दुसऱ्यांना कसं मदत करू शकते, कसं मदत करायला मला आवडेल, हे आपण 2-5 मिनिटात एक दुसऱ्यांना इंट्रोडक्शन करून देत आहोत. कोणी पण स्टार्ट करू शकतात. कविता ताई, ओव्हर टू. नमस्कार. माझं नाव कविता पोफळे. मी पुण्याहून आहे. तसं मी योग शिक्षक म्हणून काम करते, सध्या क्लासेस घेते आहे. पण योग शिक्षक म्हणून घ्यायला मला स्वतःला सध्या आवडत नाहीये, कारण जे मी शिकले होते 20 वर्षापूर्वी ते सगळं मागं पडलं. काळाच्या ओघात ज्या आता म्हणे एक बेसिकली जिम एक्सरसाइज म्हणा किंवा डायनॅमिक एक्सरसाइज, ॲरोबिक्स, ह्या सगळ्या नादात जो योग आपला आहे, जो मी शिकले, तो सगळा मागे पडला. टचमध्ये राहिलेच नाही मी त्याच्या. आणि हे एक मूळ कारण होतं. जेव्हा मी
ओंकार दादांचं ऐकलं वर्कशॉप पहिल्या दिवशी तर मी नव्हते अटेंड केलं, रेकॉर्डिंग ऐकली. तेव्हाच मला वाटलं की हो, आता मला म्हणजे मला जे पाहिजे होतं, मी माझ्यात जे बघत होते की मला स्वतःला असं एक योग शिक्षक बनायचं होतं, पण काळाच्या योगात नाही झालं. तर ते मी ओंकार दादामध्ये बघितलं आणि मला एवढा विश्वास झाला की मी परत जी 20 वर्षापूर्वीचे होते, जे मी शिकले होते योग विद्याधाममध्ये, ते मला परत सगळं मिळेल, की ज्याच्याने मला मानसिक शांतता खूप मिळाली होती, जी सध्या माझ्याकडे नाहीये. हे एक मेन कारण माझं आपला वर्ग जॉईन करण्यासाठीचं. आणि दादांचं बोलणं, समजावून सांगण्याची पद्धत ते खूप जास्त आवडली, खूप जास्त. नाही, छोट्या वाक्यातून सुद्धा सगळा अर्थ कळत होता. आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना मदत म्हणजे सध्या तरी अजून मीच शिकते. जे नॉलेज असेल किंवा जे सध्याच्या आत्ताच्या युगातलं म्हणता येईल, म्हणजे जे मी शिकवते त्याच्यातलं जर काही सांगता आलं किंवा मला त्या बाबतीत काही हेल्प करता आली तर मी नक्की करेन. आनंद होईल मला. धन्यवाद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. वैशालीताई, प्रांजलताई, ललनताई, अस्मिताताई, तुमच्यापैकी कोणीही जाऊ शकतात पुढे. ललनताई तुम्ही बोला, म्हणजे प्रांजलताई लेट आल्या तर त्यांना कळेल की आपण काय बोलतोय, कशा संबंधित बोलतोय. आपण एक दुसऱ्यांची ओळख करून देतो आहोत. प्रांजलताई, आपण कुठून आहात, पेशाने काय, इथे का आलो, आणि एक दुसऱ्यांना कशी मदत करू शकतो. मी का विचारतो याच्याबद्दल सांगेल परत. येस ललनताई, ओव्हर टू यू. मी लालन राजवडे. मी कल्याणहून आहे, मुंबई कल्याण. मला योग आवडतो, मी करतच होते, पण लॉकडाऊन पासून काही केलं नाही, घरातच आहे. मी हाऊसवाईफच आहे. मी काही करत नाही, फक्त घरातलीच काम, बाकी काही करत नाही. पण मला हे दादांचं खूप छान सांगणं वगैरे आणि तो मला क्लास 2 दिवसाचा ना खूप आवडला. आणि त्यामुळे म्हटलं मलाही याच्यातून काय काय शिकायला मिळेल, घरात बसल्या मेन म्हणजे, म्हणून मी जॉईन केला हा क्लास. थँक्यू. थँक्यू ललनताई. प्रांजलताई तुम्ही बोलू शकतात. अस्मिताताई, वैशालीताई. वैशालीताई, आहात तुम्ही? हो आहे. अंधारे एक म्हणून. एक एक 5 एक मिनिटं मला थोडंसं वेळ आहे. आरामात आरामात, काही हरकत नाही. अस्मिताताई, प्रांजलताई. मी प्रांजल सांगवी. लालनताईंच्या बाजूलाच राहते मी, शहापूरला, कल्याण जवळ आहे. बापरे. हा हा हा. हा, मी शहापूर मधून बोलते. अं, मी मेडिटेशन ह्याच्यासाठी करते की मी थोडी स्ट्रेस मध्ये होते, आई वडील गेल्यापासून 8-10 वर्ष झाले. थोडा हार्ट प्रॉब्लेम चालू झाला, त्याच्यामुळे मी ट्राय करत राहिले की मला त्यातून बाहेर पडायचे आता. जे की मी हळूहळू थोडी पडत चालली आहे. आणि दादांशी बोलल्यावर मला असा कॉन्फिडन्स आलाय की मी 2 महिन्यात नक्कीच पूर्ण रिकवर होईल, म्हणून मला हे करायचंय. व्हेरी गुड. अस्मिताताई, आहात कुठेतरी एंगेज आहात? हो हो दादा, आहेत. आहे चल, नाही, थोडं मुलाचं जेवण चाललं होतं. करून घ्या, काही एक हरकत नाही. 2च मिनिट कॅमेरा. चालेल काही चालेल हरकत मग. नाही. ओके. वैशालीताई, तुमचं पण आठवत असेल तर करा. मी म्हणून प्रत्येकाने सांगतो, इथे टेन्शन घ्यायचं नाही, कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सातत्य ठेवायचं, जेवढं आपल्याकडून जमत असेल. बाकी सहज होत असेल त्याच गोष्टी करायच्या. जेव्हा वैशालीताई तुमचं झालं, अस्मिताताई तुमचं झालं, तेव्हा मेसेज व्हॉट्सअप चॅट बॉक्सवर ड्रॉप करून द्या. मी नाही दादा, तुमच्यावरती मी येईल करते बोलायची. आता. ओके, नाही, मी आता बोलते. मग थोडा 5 ठीक मिनिटांनी परत जाईन, मग असं करतो. ठीक आहे. नमस्कार. मी अस्मिता भोसले, साताऱ्याहून आहे. मी हाऊसवाईफ आहे. खरं तर दादाची आणि माझी भेट मला वाटतं युनिव्हर्सनी घडवून आणलेली आहे, कारण लाईफमध्ये अशा माझ्या बऱ्याचशाच घटना, म्हणजे नोव्हेंबरमध्ये मी माझी आई गमावली आहे. त्याच्यानंतरच मी असं स्क्रोलिंग करत असताना मला दादाची क्लासचं ऍडव्हर्टाईज दिसली आणि मग म्हटलं बघूयात तरी. आणि मग मी जॉईन झाले आणि खरंच तो एक माझ्यासाठी म्हणजे एक चमत्कारच असं मला म्हणावं लागेल.
कारण बऱ्याचशा गोष्टींना मी या 15 दिवसामध्ये फेस केला आणि जर दादा माझ्या आता कॉन्टॅक्टमध्ये नसते तर कदाचित मी खूप डिप्रेशनमध्ये गेले असते असं मला वाटतं. आणि माझ्याकडून जी काही मदत असेल सर्वांना करायची असेल ती मी नक्की करेन. धन्यवाद. व्हेरी गुड. खूप मस्त. वैशाली ताई. असो, काय हरकत नाही. वैशाली ताई, तुमचं आटपलं नसेल, पण असेल तर तुम्ही तुमच्या रूमच्या बाहेर पडू नका. जिथे असेल तिथे फक्त ऐकत राहा. ओळख करायला आपल्याला निमित्त मिळेल, पण म्हणजे अननेसेसरी तुम्ही म्हणजे हे नका करू. ठीक आहे, चालेल. चला, मी माझी ओळख द्यायची असेल तर देतो. तुम्हाला वाटत असेल तर मी माझी ओळख देतो. ओळख ऑलरेडी सगळ्यांना दिलेली आहे. तुम्ही सगळे मला ओळखतात. ओळख मध्ये फक्त मला एक ऍड ऑन करायला आवडेल. माझी पदवी सांगायला आवडेल. पदवी मला अशी सांगायची की मी दादा आहे, सर नाहीये. जर तुम्ही मला सर म्हणत असाल, मी नेहमी एक म्हणतो, मी नेहमीच म्हणतो, मागच्या काय, मी नेहमी सांगतो, आता जसं आपण हळूहळू सूर्यनमस्कार शिकू तसे आपण 11 पासून 108 पर्यंत जाऊ. सगळे म्हणजे ज्यांना अंटिल अँड अनलेस कमरेचा आणि गुडघेचा प्रॉब्लेम नाही ते सोडून सगळे 108 सूर्यनमस्कार घालणारच आहेत दिवसा 35 किंवा 40व्या दिवसापर्यंत. तर जर मला सर म्हटलं, म्हणजे मी म्हणतो, तुम्ही जर मला एकदा सर म्हटलं तर तुमचे गुडघे दुखत असो की कंबर दुखत असो की काही त्रास असलो, 11 ओंकारचा तुम्हाला 11 सूर्यनमस्कारचा मला व्हिडिओ पाठवावा लागेल घालून. 1 सर इज इक्वल टू 11 सूर्यनमस्कार. तर आता याला तुम्ही सर म्हणायसाठी कौतुक, एक माझ्याकडून एक फळ म्हणा की दंड म्हणा, की मला सर म्हटलं म्हणून खूप आवडलं त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्स्ट्रा गिफ्ट म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. पण सगळ्यात पहिले ती कुठेतरी एक ओळख मला सांगायला किंवा बदलायला आवडेल की मी सर नाही, तुमच्याच घरातला एक दादा आहे असं तुम्ही मला समजा. का समजा, मी तुम्हाला त्याचं कारण पण सांगतो. जेव्हा तुम्ही मला तुमचा लहान भाऊ समजा किंवा वयाने खूप मोठ्या पण आहे तुमचा मुलगा जरी समजला, तर येणाऱ्या 2 महिन्यात तुम्ही आता कदाचित मागचे व्हिडिओ बघितले असेल, मी कोणाला पाठवले, कोणाला कोणते पाठवले ते मला पण नाही आठवत. पण तुम्हाला एक जाणवलं असेल की जेव्हा तुम्ही मला जास्तीत जास्त गोष्टी सांगाल सांगाल म्हणजे नॉट जस्ट तुमचे शारीरिक, इथे तुम्ही सगळे शारीरिक आयुष्यासाठी आले, शारीरिक आरोग्यासाठी, मानसिक आरोग्यासाठी. पण आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे आपल्या विचारांवरती असतं. आपल्या जे डोक्यात चालू आहे गोष्टी त्याच्यावरती असतात. आणि डोक्यात ज्या कोणत्या गोष्टी चालू असतात, आपले सराउंडिंग, आपल्या घरातल्या गोष्टी, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, ज्या कदाचित आपण बाहेर सांगूच शकत नाही, कदाचित आपण ओपन अप केल्याच नाही आजपर्यंत. काळाच्या ओघात, कामाच्या ओघात, कोण काय बोलेल, कोण मला कसं समजेल, मी असं बोलले तर तो माझ्या किंवा ती माझ्या काय विचार करेल, किंवा माझे हसबंड किंवा माझे मुलं किंवा माझे सासू सासरे XYZ नाते किंवा नाव वेगवेगळं असू शकतं. पण ह्या विचारांमुळेच आपल्याला एक जवळजवळ 50, 60, 70% आजार झालेले आहेत. कारण प्रांजल, तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नाही? बाकीच्यांना येतोय आवाज? हा, ठीक आहे. मला प्रांजलताईंचे बरोबर वाटलं की हा, तर मी कुठे होतो, हा. तर आपण खूप सारे विचार आपल्या मनामध्ये साचवून ठेवले आहे की तो मी जर असं बोलले किंवा असं जर विचार केला किंवा असं जर वागले तर समोरचा काय विचार करेल किंवा समोरच्याला माझ्याबद्दल काय वाटेल. तर हे सगळे विचार काढून देण्यासाठी म्हणजे ऍज अ योग, आता जेव्हा मी योग म्हणजे काय याच्यावर व्याख्यान घेणार आहे जेव्हा पुढच्या 1-2 दिवसात, जेव्हा पण आपल्या मंगळवार गुरुवार येईल त्याच्याबद्दल त्याच्या डिटेलमध्ये बोलेलच. पण योग म्हणजे फक्त हातपाय हलवणं नाही. योग म्हणजे मोकळेपणाने राहणं आणि काही शिस्त असते, काही नियम असते, त्याच्याने राहणं, ते म्हणजे योग. तर तुम्ही मोकळेपणाने केव्हा राहू शकाल, जेव्हा तुम्ही मला तुमच्या घरातला लहान भाऊ किंवा मुलगा किंवा जे काही तुम्हाला समजायचं असेल ते समजाल. तर खूप साऱ्या महिला रक्षाबंधनच्या दिवशी माझ्या घरी, कदाचित आता रक्षाबंधन आपल्या वेळेस तर येणार नाही, पण मी पाठवेलच, तर माझ्याकडे डझनचे डझन, बंडलचे बंडल राख्या येतात सगळ्या ताईंकडून. का? कारण कुठेतरी मी त्यांचा भाऊ आहे. तुम्हाला ते रेकॉर्डिंग मधून पण समजलं असेल, 2 महिन्यात तर समजेलच. भाऊ याच्यासाठी म्हणतोय की माझी इच्छा आहे की तुम्ही मला वाटेल तेवढा त्रास द्या, जितका त्रास द्या तितका, की दादा मला तुला हे सांगायचं, ते सांगायचं, हे बोलायचंय. अपाट फिजिकल वगैरे ते तर सांगणारच की मला हे दुखतं, ते दुखतं, असा त्रास झाला आज, ऍसिडिटी झाली, अमकं झालं, ढमकं झालं. पण आता तुम्ही बघितले असेल 4-5 आपल्यामध्येच बघा, आता 6-7 ताई आहेत, त्यातल्या 3-4 ताईंनाच कुठेतरी नैराश्यामधून बाहेर आलेले किंवा कुठेतरी घरी काही घटना घडलेल्या किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्या ताई कदाचित नाही सांगितल्या असतील. त्यांचा पण काहीतरी भूतकाळ असा असेल किंवा येणाऱ्या 2 महिन्यात गोष्टी होतील किंवा कदाचित भविष्यात. तर ह्या गोष्टी
तुम्ही जेव्हा मला एक लहान भाऊ म्हणून समजाल, किंवा आता मी त्याच्यासाठी तुम्हाला ओळख करून द्यायला लावली, की आपण एक दुसऱ्यांच्या मैत्रिणी बनणार आहोत, की ज्या गोष्टी आपण बाहेर बोलू शकणार नाही. तुम्ही आता कदाचित कविताताईंनी स्मिताताईंना कधी पाहिलं नाही, ललनताईंनी प्रांजलताईंना पाहिलं, कोणी कोणाला पाहिलं नाही. कदाचित 2 महिन्यांमध्ये पण पाहणार नाही फिजिकली, कदाचित 2 महिन्यानंतर पण पाहणार नाही. तर मग काही फरक पडत नाही एक दुसऱ्यांना काही सांगितलं तरी. आपण असे की कोणीच कोणाला ओळखत नाही आणि सगळे सगळ्यांना ओळखतो. हे आपली 2 महिन्यात आपली इमेज असणार आहे. त्याच्यामुळे वाटेल ते जर शिव्या घालायच्या असतील तर फोन देऊन मन मोकळं करून शिव्या घाला, राग काढा, सगळे करा. कारण अॅनिवे 2 महिने आपण भेटणारच नाही कोणाला. 2 महिने त्याच्यानंतर पण भेटणार नाही. तर जो काही मनातला राग आहे, जो काही मनातला कडूपणा आहे, जो काही मनातला द्वेष आहे, जो काही मनातला काही कदाचित खूप आनंद होतो, तो आनंद व्यक्त करायला पण आपल्या समोर कोणी नसतं. आज परिस्थिती अशी आहे, वस्तुस्थिती. तर त्याच्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे हा आपला प्लॅटफॉर्म आहे. प्लॅटफॉर्म म्हणण्यापेक्षा मी आहे, आपण सगळे आहे. हळू सगळ्यांची दुसऱ्यांसोबत ओळख होईल. मी तर त्याचा प्रत्येक वेळेला प्रयत्न करत राहतो. तर त्याच्यासाठी मी मुद्दामून माझी पदवी वाढवून घेतली, की माझी ओळख करून द्यायची प्रयत्न केला. तर ही माझी ओळख, पहिली गोष्ट. दुसरी ओळख म्हणजे ओळख काय? आता दुसरा हे गोष्ट म्हणजे सगळे आपण शक्यतो ट्राय करू अंटिल अँड अनलेस खूप अर्जंट नसेल तर वेळेवर जॉईन करायचं आणि वेळेवर आपण संपवू. कारण 10:30 म्हटल्यावर आपण योग शिकतो, तर वेळेवर झोपलं तर सकाळी लवकर उठता येईल. तर झोप पण नीट व्हायला पाहिजे. तर ऍटलीस्ट संध्याकाळचं लेक्चर तरी वेळेवर जॉईन करायचा प्रयत्न करायचा. ऑब्व्हियसली खूप वेळेला तर माझ्याकडून पण लेट होईल कारण कामं असतात वगैरे, पण ट्राय करायचं आपल्या परीने. ठीक आहे. आता मी माझी स्क्रीन शेअरिंग करतो. स्क्रीन शेअरिंग केल्यावर मी तुम्हाला बघू शकणार नाही. त्याच्यामुळे चॅट बॉक्स वरती किंवा काय असेल तर टाका. स्क्रीन शेअरिंग बंद केल्यावर आपण परत बोलू. 2 महिन्यात आपला कसा प्रवास असणार आहे, काय ते मी एकंदरीत 5 ते 10 मिनिटात सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. माझी स्क्रीन दिसते? कोणीतरी थंब करून टाका. ओके स्मिताताई, व्हेरी गुड. चलो. तर 2 महिन्याचे मी काही इन अँड आउट डिटेलमध्ये प्रत्येक आसनांची नावं वगैरे घेत नाही. काय कसं करणार आहेत, काय एक डिटेलमध्ये फक्त तुम्हाला एक जस्ट ग्लान्स म्हणून, की आपला प्रत्येक दिवसाचा कालावधी, प्रत्येक दिवसाच्या विधी, कोणत्या दिवशी काय करणार आहेत, सगळं हे पहिल्यापासून ठरलेलं आहे. की कोणत्या दिवशी आपण काय करणार आहेत, आसनांमध्ये काय करणार आहे, प्राणायाममध्ये काय करणार आहे, असं डे 1 पासून जर तुम्ही रेकॉर्डिंग बघत असाल तर रेकॉर्डिंग मध्ये मी टाकतो दिवस 1, दिवस 2, दिवस 3, दिवस 4 असं प्रत्येक आपल्या दिवस 60 पर्यंत बरोबर सगळं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या दिवसाचं आपलं सकाळचं मिस झालं त्या दिवशीची रेकॉर्डिंग बघावी. 1-2 तासात, 2-3 तासात मी रेकॉर्डिंग टाकायचा प्रयत्न करत असतो. पण काही कारणास्तव मी बाहेर वगैरे गेलो तर कदाचित लेट होतं, पण ऍट द एंड ऑफ द डे ती रेकॉर्डिंग मिळून जाते. तर प्रत्येक आठवड्याचं काहीतरी वेगळं मस्तिक आहे, एम आहे, की या आठवड्यात मी माझी जसं मी सांगितलं होतं, की पोटाची चरबी कमी करेल. या आठवड्यात मी हे करायचा प्रयत्न करेल. एका आठवड्यात मागच्या बॅकसाठी काम करेल. असं प्रत्येक आठवड्याचं वेगवेगळं हे आहे. एका आठवड्यात आपण फक्त श्वासावरती काम करणार आहोत. अशा प्रत्येक आठवड्याच्या ठरलेल्या गोष्टी मी प्रत्येक इन डिटेल दिवस बाय दिवस जात नाहीये. फक्त तुम्हाला समजून द्यासाठी, की आपला एकंदरीत प्रोग्राम काय असतो. आपला एकंदरीत 60 दिवसाचं गणित काय असणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे चॅलेंजेस आहेत. जर तुम्ही इकडे बघू शकाल तर. आता सध्या तुम्ही 3000 स्टेप, कारण अजून तुम्ही आसनं करत नाही. हळू करून 3000 चे 5 मिनिट 5000 होतील. वज्रासन होईल. अशा प्रत्येक गोष्टी मी तुम्हाला वेळेनुसार सांगेल, की काय-काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. सूर्यनमस्कार वाढतील. मग हळू आपण ध्यानाकडे जाऊ. जेवायचे चॅलेंजेस होतील. तर वेळेनुसार प्रत्येक गोष्टी या म्हणजे आपण सकाळी 7 ते 8 करू, पण येणाऱ्या दिवसामध्ये श्वासाला ओळखून वेगवेगळे चॅलेंजेस देखील करायचा प्रयत्न करू. हा एकंदरीत आपला 60 दिवसाचा शेड्यूल असणार आहे. याच्या व्यतिरिक्त थोडी स्क्रीन मोठी करतो म्हणजे तुम्हाला मोबाईलवर बघायला त्रास नाही होत. याच्या व्यतिरिक्त जसं आपण आता संध्याकाळी मिळालेलो आहोत, तसं आपले जवळ-जवळ 13 ते 14 चर्चासत्र होणार आहे. 12, 13, 14 ऑन एन एव्हरेज जसा वेळ मिळेल तसा मंगळवारी आणि गुरुवारी. काही कारणास्तव समजा मी बाहेर असतो, खूप वेळेला मला व्याख्यानाला जावं लागतं, खूप वेळेला कॉन्फरन्सला जावं लागतं, तर मी कदाचित नसेल तर तसं आपण 1-2 दिवस पुढे-मागे करून तसे हे चर्चासत्र ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी शिकून घेणार आहोत. याच्या व्यतिरिक्त पण ओपन जिथे-जिथे मी ग्रुप डिस्कशन लिहिलेलं आहे 11, 8 तिकडे ओपन ग्रुप डिस्कशन असतं, की तुम्ही जे मला तुमचे प्रश्न विचाराल, की "दादा माझं असं होतंय, सकाळी तसं होतंय." त्याच्यामध्ये मी ते कव्हर करायचा प्रयत्न करतो. त्याच्या व्यतिरिक्त मोस्टली ह्या सगळ्या 13 लेक्चरमध्ये होऊन जातात. तर हे 13 लेक्चर असे आहे, की ह्या सहज कुठे पण करता येईल. चालू तुम्ही सहज कुठे पण करू शकतात. आहार, जप योग, योग निद्रा, स्वर विज्ञान म्हणजे सगळे श्वासाचं, सहज ध्यान ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक गोष्टींवरती 1 ते 1.5 तास आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. तर हे आपल्या रात्रीचा विषय असणार मंगळवारी आणि गुरुवारी
इनकेस मी बाहेर असलो किंवा आपली मेजॉरिटी एखादी सण आला, आता गुढीपाडवा तर आपल्याला क्रॉस नाही होणार, पण फॉर एक्झाम्पल होळी आली, रंगपंचमी आले, काही कारण आलं, तर तसं आपण मागे पुढे घेऊ शकतो. कमी वर्ग ठेवायचा उद्देशच हा आहे की आपल्याला वाटेल तशी फ्लेक्सिबिलिटी आपण ठेवू शकतो. की टाइम सगळ्यांच्या सहमतीने जिथे मेजॉरिटी आली, जसं मी पोल टाकतो, पोल टाकला, मेजॉरिटी जी असेल ते आपण कमी करू शकतो. ही झाली दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक दुसऱ्याची मदत करायची आहे, त्याच्यासाठी मी अकाउंटेबिलिटी पार्टनर बनवलेले आहे. हे अकाउंटेबिलिटी पार्टनर कसे, की तुमचे कदाचित ऑलमोस्ट वय सेम असेल किंवा तुमचे जे फिजिकल व्याधी आहे, प्रॉब्लेम सेम असेल, किंवा कुठेतरी तुम्ही जे मला 1 to 1 कॉलमध्ये सांगितलेलं आहे, तर मला कुठेतरी वाटले की ह्या ताईंना मदत करू शकतात किंवा ह्या ताईंच्या वेव्हलेन्थ कुठेतरी मॅच होतात. तर मी हे तुमच्या नुसार तुमची पेअरिंग करायचा प्रयत्न केलेला आहे. पेअरिंग करायचा प्रयत्न केला याचा अर्थ फक्त अस्मिताताई प्रांजलताईंशीच बोलतील किंवा वैशालीताई स्मिताताईंशीच बोलतील का, असं नव्हे. सगळे आपण सगळ्या दुसऱ्यांना मदत करणार आहे, पण अकाउंटेबिलिटी याचा अर्थ काय, की अस्मिताताईंची प्रांजलताईंसाठी अकाउंटेबिलिटी आहे. म्हणजे त्यांचं जसं आपले मुलं आपले अकाउंटेबल आहेत, की त्यांना घडवणं हे आपलं काम आहे, तसं कुठेतरी अस्मिताताई आणि प्रांजलताई यांचे एक दुसऱ्यांना घडवणं हे त्यांचं काम आहे. जर प्रांजलताई काही कारणास्तव सकाळी त्यांच्या मुलांच्या डब्याच्या याच्याने किंवा व्हाईस वर्सा अस्मिताताई त्यांच्या घरातल्या याच्याने येऊ शकत नसेल, तर आता त्यांच्या अल्टरनेट पार्टनरची ही ड्युटी आहे की आपल्या समोरच्यांचं करून घेणं. फॉर एक्झाम्पल अस्मिताताईंचं काही सुटत असेल, तर प्रांजलताईंचं ते काम आहे मागे लागून लागून की अस्मिता, जे काही तुम्ही नावाने बोलाल, जे काही तुम्ही ताई म्हणून बोलाल, की तुझं काय सुटतंय, तुमचं काय राहते ते मी करून घेते. व्हाईस वर्सा प्रांजलताईंचं काही सुटत असेल, तर इट इज अस्मिता. मी तर प्रत्येकांचं बॅक अँड फोर्थ असणारच. पण परत मी आहे, पण इन केस मी नसलो किंवा खूप काही, कारण शेवटी ऍट द एंड ऑफ द डे आपलं जेंडर एक असतं. माझं जेंडर, तुमचं जेंडर वेगळं. माझ्या व्यतिरिक्त पण तुम्हाला अशा काही गोष्टी आहेत ज्या शेअर करता येत नसतील तुम्हाला मला, तर तुम्हाला मी मुद्दामून दुसरी पार्टनर देखील दिलं आहे. कारण खूप गोष्टी ऍट द एंड ऑफ द डे जे मॅरिड वाईफचं जे दुःख असतं ते मॅरिड वाईफच समजू शकते, मॅरिड महिलाच समजू शकते. जरी तुम्ही मला सांगाल मी तर असणारच आहे, पण एक दुसरा लेअर म्हणून पण, दुसरं प्रोटेक्शन म्हणून पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर मी या नावांचे स्क्रीनशॉट ग्रुपवर टाकेलच. आता फक्त दाखवायसाठी तुमच्या समोर, जर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकाल तर काढून घ्याल. तर प्रत्येकाच्या वेव्हलेन्थ नुसार मी हा एक पेअर करायचा हे केलेला आहे. आपल्या ग्रुपमध्ये सगळ्यांचं नाव आणि नंबर पण आहे. उद्यापासून तुम्ही एक दुसऱ्यांना सहज कॉल, एक 2-5 मिनिटाचा कॉल करायचा की हॅलो, मी स्मिता बोलते, मी तुझी अकाउंटेबिलिटी पार्टनर आहे, आपण 2 महिन्यात सोबत राहणार. अशी एक दुसऱ्याची एक जस्ट इन्फॉर्मल ओळख झाली ना, की हळूहळू बघा इतक्या चांगल्या मैत्रिणी होतात ना. तुम्हाला मी मुद्दामून म्हणून रेकॉर्डिंग पाठवतो की तुम्हाला त्या गोष्टीचं महत्व कळतं. आणि मुद्दामून स्क्रीन शेअरिंग बंद करतो आणि सांगतो की आता गंमत अशी होते ना, की जेव्हा 2 महिन्याचा आपला प्रवास संपतो, तर सस्टेनेबिलिटी बघा. जसं स्मिताताईंनी सांगितलं की कुठेतरी ते सातत्य ठेवायसाठी हे इथे आलेले आहात. तर 2 महिन्यानंतर इतकी गंमत होते ना, की ह्या तुम्ही 5-6 महिला तुमच्याच एक ग्रुप तयार झालेला असेल आणि मी कदाचित दुसऱ्या स्मिताताईंशी 30व्या महिन्यात बोलत असेल, तिसऱ्या कविताताईंशी बोलत असेल. 7-8 हे रोटेशन बदलत राहतात. पण तुमचा 6 ते 7 हा वर्ग चालूच राहील. कदाचित तुम्ही तुमच्यानुसार वेळ बदलाल मेजॉरिटीने, की माझी मुलांची शाळा, माझी ऑफिस वगैरे. पण तुम्ही तुमच्यामध्येच ही वेळ चालू राहते आणि हे थ्रू आउट 1 इयर, 1.5 वर्ष, म्हणजे माझ्या अनुभवापर्यंत मॅक्सिमम 1.5 ते 2 वर्षापर्यंत ही कंटिन्युटी चालली आहे. याच्यात इतकी गंमत आहे. आणि फक्त हे योग लिमिटेड नसते. तुम्ही मैत्रिणी झाल्या असतात, कोणी मुंबईमध्ये गेलं की एक दुसऱ्याने हक्काने फोन करतं, कोणी पुण्याला गेलं एक हक्काने फोन करतं. तर ही गंमत त्याची असते. खरी गंमत याच्यामध्ये. बाकी योग तर आता स्वतः आपल्याकडे कविताताई आहे. तर योग तर करतोच आपण. पण गंमत कशामध्ये, की कुठेतरी ह्या गोष्टी, आपलं मानसिक आरोग्य का ढासळलंय, ते सातत्य का ढासळलंय, की कुठेतरी आपण एक दुसऱ्यांसोबत बोलणं आणि रिकामं बोलणं कमी केलंय. आपण आजकाल खूप मोजून मापून शब्द वापरतो, की समोरचा काय. तर जितकं रिकामं बोलू तेवढं रिलॅक्स वाटतं. आपण जसं मी कोर्टिसॉल वरती बोललोय ऑलरेडी, बोलणार पण आहेत भविष्यात खूप वगैरे. पण हे कोर्टिसॉलचं सगळ्यात मेन काय, कारण आपण वेंट आउट होत नाही. तर तिथे तुम्हाला हे सगळं काम पडणार आहे. तर हे सातत्य ठेवायसाठी या अकाउंटेबिलिटी पार्टनर्स खूप महत्वाचे आहेत. ठीक आहे. परत स्क्रीनकडे जातो. तर हे एकंदरीत अकाउंटेबिलिटी आहे. त्याच्या व्यतिरिक्त जसे मी तुम्हाला चॅलेंजेस दिले, तर आता हे तुमचं काम असेल, की तुमच्या ग्रुपच्या दर आठवड्याला तुम्ही काय चॅलेंजेस स्वीकाराल. हे मुद्दामून मी तुमच्या पडद्यामध्ये तुम्हाला चॅलेंजेस सांगतो. फॉर एक्झाम्पल उदाहरण देतो, की उद्या प्रांजलताई आणि अस्मिताताई एक दुसऱ्यांची उद्या किंवा परवा त्यांच्या वेळेनुसार वेळ घेतील आणि बोलतील आणि स्वतःच ठरवून मला सांगतील, की दादा, या आठवड्याच्या शेवटी आम्ही दोघं मिळून एक दुसऱ्यांचा सराव करायचा. त्यांच्या वेळेनुसार
व्हिडिओ कॉल करून आम्ही एक दुसऱ्यांचा सराव करायचा. हा आमचा या आठवड्याचं नियोजन आहे. ग्रुप नियोजन. बाकी वैयक्तिक तर तुम्ही मला पाठवतच आहात. जे काही 3,000, 5,000 जे काही मला पाठवणार आहे. पण ग्रुप नियोजन जेणेकरून तुम्हाला सवय लागेल एक दुसऱ्यांचा सराव घ्यायची, एक दुसऱ्यांच्या प्रॅक्टिस घ्यायची आणि तुमची एक बॉन्डिंग पण वाढेल. त्याच्यासाठी दर आठवड्याला तुम्हीच मला म्हणजे सोमवारी, मंगळवारी प्लॅन करायचं की या आठवड्याच्या शेवटी आपण काय करणार आहोत दोघं मिळून आणि मग ते तुम्ही मला तसं सांगायचं आणि जर रेकॉर्डिंग पाठवू शकाल रेकॉर्डिंग पण पाठवायची किंवा नुसतं मला ते कळतं बोलल्यावरून की कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे, तुम्हाला काय अडथळा आला. कदाचित माझ्यासमोर इथे 6-7 प्रॉपर डिटेलमध्ये लक्षच असतं, पण कदाचित खूप चुका तुमच्या होत असतील, ज्या कदाचित माझ्या लक्षात आल्या नसतील, ते ॲज अ थर्ड पर्सन तुमच्या अकाउंटेबिलिटी पार्टनरला लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल अस्मिताताईंना प्रांजलताईंच्या कदाचित काही गोष्टी दिसतील की ते चुकत असेल किंवा व्हाईस वर्सा प्रांजलताईंना अस्मिताताईंबद्दल दिसत असेल की काही गोष्टी चुकत असतील, मग ते एक दुसऱ्यांना हातवात करेक्ट करू शकतात. हे त्यातला एक मागे उद्देश. दुसरी गोष्ट म्हणजे एक मिनिट पाणी पितो. येणाऱ्या 2 महिन्यात किंवा येणाऱ्या आठवड्यापासूनच तुम्हाला खूप बदल जाणवायला सुरुवात होतील. जर फक्त छोट्या-मोठ्या गोष्टी केल्या तरी. फॉर एक्झाम्पल आता आपण 11 ओंकार घालतोय. 11 ओंकार जरी सातत्याने तुम्ही सकाळ-संध्याकाळ घालत असाल, तर येणाऱ्या 4थ्या, 5व्या, 6व्या दिवसापासूनच तुम्हाला बदल जाणवायला सुरुवात होतील. ही माझी हमखास म्हणजे मला अनुभव येतो. कदाचित नाही पण बदल जाणवायला. पण आपण वेगवेगळ्या ज्या विधी करणार आहोत, वेगवेगळ्या ज्या गोष्टी करणार असतील, कोणाला बदल जाणवतील, कोणाला नाही जाणवतील, कोणाला कमी प्रमाणात जाणवेल, कोणाला मोठ्या प्रमाणात जाणवतील. तुमचे जे काही बदल असतील, कदाचित निगेटिव्ह जरी बदल असतील किंवा एकदम फार निगेटिव्ह गोष्टी घडल्या, ते तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ काढून ग्रुपवर पाठवणं खूप महत्वाचं आहे. मला तर कळतात मी तुमच्याला मागे लागून तुमच्याशी फोनवर बोलत असतो. पण तुमच्या अनुभवाने बाकीच्या गोष्टींना महिलांना शिकायला मिळेल, की अच्छा ह्या ताईंना इतका चांगला बदल, मग मी पण करायला लागते, मी पण करायला लागते. अच्छा ह्या ताईंना अशी गडबड झाली, मग मी ते नाही करणार. तर सक्सेसफुल फोटोज, व्हिडिओ येणं ग्रुपवर खूप महत्वाचं आहे. तो आपला भागच आहे तो प्रवासाचा. त्याच्यामुळे तो एक नियम टाकायचा आहे, की मी जे काय म्हणजे तुमचे चॅलेंजेस तुम्ही जे दिवसाची मी तुम्हाला टास्क देतो त्याचे तो फोटो व्हिडिओ टाकतच आहात. पण त्याच्या व्यतिरिक्त जो काही तुम्हाला बदल जाणवतो त्याच्या कंपल्सरी फोटो व्हिडिओ टाकायचाच आहे, ही सवय लावून घ्यायची. ठीक आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याला मी कुठेही क्लास जर तुम्ही म्हटलं असेल, मी ग्रुपवर पण म्हटलं असेल, तर मी कुठेही याला क्लास म्हणत नाही. मी तुम्हाला 1 टू 1 याच्यामध्ये पण म्हटलं होतं, की आपला वर्ग किंवा याला प्रवास मी म्हणतो. प्रवास का म्हणतो? कारण ही आपण सोबत सगळ्यांनी सुरुवात केली आहे. क्लास जर म्हटलं तर मग परत ते गुरु, शिष्य, मग सर, विद्यार्थी तो विषय येतो. पण प्रवास याची गंमत अशी असते, की प्रवास आपण सगळे एका स्टेशनपासून सुरुवात करणार आहोत. प्रत्येकाची गाडी त्यांच्या स्पीडनुसार कोणाची इलेक्ट्रिकची इंजिन आहे, कोणाची अजून कोळशाची इंजिन राहील, कोणाची ऑटोमेटेड इंजिन राहील, कोणाची सुपरफास्ट इंजिन राहील, कोणाची दुरंतो एक्सप्रेस राहील, कोणाची राजधानी राहील. प्रत्येक आपल्या पेसने काम करायचा आपल्या प्रवासाने स्टार्ट करेल. पण सिन्स प्रवास आहे, तर कुठेतरी इंजिन गाडी पुढच्या स्टॉपवरती थांबणार आहे. बरं मुंबईपासून निघाली, तर पुण्याला येऊन थांबेल. जो दुरांतोवाला आहे, तो दिल्लीवरती थांबेल. जो फ्लाईटने जातो, तो कदाचित यूएस पर्यंत पण पोहोचून जाईल. जो कदाचित लोकलने प्रवास करतो, तो कल्याणपासून कसारापर्यंतच पोहोचेल. पण प्रवास म्हटलं तर कुठेतरी गाडी पुढे धक्का मारणारच आहे. गाडी पुढे तरी जाणारच आहे. म्हणून आपण कुठेही हा आपला क्लास नाही, हा प्रवास आहे. आणि जेव्हा प्रवास म्हणतो, तेव्हा सगळे प्रवास हा नेहमी आपण सोबत करायचा असतो. म्हणून क्लास म्हटला, की मग आपला होमवर्क केलं, आपापलं झालं, की चलो फिर कल 7 बजे मिलते. तो विषय कुठेतरी असतो. त्याच्यामुळे प्रवास म्हटला, की मग प्रवास म्हटला, की सोबत प्रवास करायचा, एक दुसऱ्याची भांडून जागा पकडायची, सीट पकडायची, सोबत डब्बा खायचा, सोबत गंमत करायची, सोबत मजा करायची, भांडायची पण जागेसाठी. तर हा सगळा प्रवासामध्ये मजा येतो. त्याच्यामुळे कुठेही एक तर सर म्हणायचं नाही आणि कुठेही क्लास म्हणायचं नाही. हा आपला प्रवास असणार आहे. ह्या गोष्टी मला आता तुमच्याशी बोलताना जाणवल्या, मी पटापट लिहून घेतल्या. कारण मी हे ॲक्चुअली विसरून गेलो होतो सांगायचं. मग मी त्याच एक्सेल शीटमध्ये लिहून घेतल्या. ठीक आहे. चलो अजून काय राहिलं? हां. आणि हे तर मी सांगितलंच, की तुमच्या शारीरिक किंवा मानसिक व्याधींच्या व्यतिरिक्त तुम्हाला घरच्या जितक्या गोष्टी मला डिटेलमध्ये सांगता येतील. तुमचे घरातले असो, घरातले मुलं असो, हसबँड असो, वाईफ तर नाही हसबँड घरातले असतील वगैरे त्यांना पण देखील काही व्याधी असतील. जरी ते याच्यावरती काही करू शकतात, नाही करू शकत, तरी आपण असा प्रयत्न करू, की सबकॉन्शियसली, इनडायरेक्टली त्या गोष्टी कारण मी पहिलेच प्रेझेंटेशनच्या दिवशी, वर्कशॉपच्या दिवशी म्हटलं होतं, की मी फक्त माझ्यामध्ये बदल घडवणार नाहीये, मी माझ्या घरच्यांमध्ये पण बदल कुठेतरी घडवणार आहे. हे आपलं उद्देश पाहिजे. म्हणून मी प्रत्येकाला हा प्रश्न विचारलेला, की तुम्ही 1 वर्षानंतर किंवा 6-7 महिन्यानंतर कुठे बघतात?
आणि त्याच्यासाठीच तुम्हाला मी 7-8 महिलाच फक्त याच्यासाठी निवडल्या, किंवा मला वाटलं की तुम्ही तर तुमच्यामध्ये बदल घडवू शकतात, पण कुठेतरी समाज तर पुढची गोष्ट आहे, पण मी माझ्या भलेही मुलं असो, लहान मुलं असो, मग ते ओंकार म्हणून असो, ते मी बरोबर करून घेईल. पण जेव्हा तुम्ही माझ्याकडून सांगाल, की दादा असं-असं आहे, मुलांना अभ्यासामध्ये कंटाळा येतो किंवा फार थकून जातात किंवा व्हाईस वर्सा, सासू-सासऱ्यांना हाडांचा हा प्रॉब्लेम आहे. मी उदाहरणं देतो, जे आतापर्यंत मला अनुभव आले किंवा जे काय. तर फक्त मी नाही बदलणार आहे, मी माझ्या घरच्यांकडून बदल घडवून घेणार आहे. हा आपल्या 2 महिन्याचा प्रवासाचा उद्देश असणार आहे. हे एकंदरीत आपल्या 2 महिन्याचा हा आपला प्रवास असणार आहे. याच्या व्यतिरिक्त माझी स्क्रीन चालूच आहे ना? ठीक आहे. ओके. हे मी मागच्या माझ्या वर्गाची शीट दाखवतोय अशी. तुम्ही जे मला रोज चॅलेंजेस पाठवत आहात, जे रोज चॅलेंजेस पाठवत आहात, तुम्ही वर्गात येत आहात, तुम्ही आता संध्याकाळच्या लेक्चरला येताय. प्रत्येकाची मी बकायदा म्हणून मी तुम्हाला ग्रुपवर टाकतोय. प्रत्येकाची नोंद घेतोय. मी तुम्हाला मुद्दामून मागची याची, कारण अजून आपला 1 आठवडा झाला नाहीये. तर मी आपलं अजून मेंटेन केली नाहीये शीट. पण प्रत्येकाची हे बघा, क्लास अटेंडन्स 3000 स्टेप, 11 ओंकार, मग डे 2 ला क्लास अटेंडन्स, असं प्रत्येक आठवड्यानुसार मी प्रत्येकाचा रेकॉर्ड घेत आहे. म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल, की मी पाठवलं किंवा नाही पाठवलं, तर तसं नाही. मी प्रत्येकाच्या आता बघा, आता वीक 3 वरती 3000 चे हळू-हळू आता डाएट पण आलं, ओंकार जप पण आला. अ, असे जसं-जसं आपलं वीक वाढवणार, तसे-तसे चॅलेंजेस वाढवणार. अ, तर तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्ही जे ग्रुपवरती पाठवत आहात, त्याची मी नोंद घेत आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक दुसऱ्यांना कशी मदत करत आहेत, हे देखील मला, मी त्याची नोंद घेतो. माझं त्याच्यामागे एकच उद्देश आहे, की तुम्ही सगळ्यांनी आपल्याला सोबत जायचंय, आणि तुम्ही जेव्हा मला पाठवाल, तेव्हा एकतर तुम्ही काय चुकीचं करताय की बरोबर करताय ते तर मला कळेल. पण त्याच्या व्यतिरिक्त दादाला कुठेतरी पाठवायचंय, हे जेव्हा डोक्यात अलार्म घंटी वाजते, त्याच्याने सातत्य तुम्हाला 2 महिन्यात एक कुठेतरी ते तुमचं हॅबिच्युअल रुटीन स्टार्ट होईल. आणि जेव्हा मी ही शीट मेंटेन करतो, तेव्हा मी दर आठवड्याला सांगतो, की आठवड्यात कोणत्या ताईंनी चांगलं काम केलंय, कोणत्या ताईंनी, त्यांना वैयक्तिक पर्सनल मेसेज करून सांगतो. कोणाला कुठे काय काम करायची गरज आहे, कुठे, जेणेकरून ही कुठेही कॉम्पिटिशन नाही. जसं सांगितलं, प्रवास आहे. नक्कीच प्रवास आहे, एक दुसरं मागे-पुढे होणार आहे प्रवासात त्याच्यानुसार. पण एक दुसऱ्यांकडून प्रेरणा घेणार आहे, की फॉर एक्झाम्पल, एक XYZ ताई आहेत. त्यांच्या 1 आठवड्याचा प्रवास चांगला झाला. तर त्यांचा प्रवास का चांगला झाला या आठवड्यात, किंवा मी का कमी पडले, मी कुठे कमी पडले, ते आपल्याला ह्या प्रवासाने कळेल. तर मी तुमची प्रॉपर डिटेल शीट मेंटेन करतो. कोण कोणाला कशी मदत करतंय, कोण होत आहे का, एक दुसऱ्यांची मदत होते का? नंतर तुम्ही माझ्या, तर हा आपला प्रत्येक रेकॉर्ड मी म्हणून कमी याच्यासाठी नंबर घेतो, की मी तुम्हाला तेवढे इन डेप्थ ऑब्झर्व्ह करू शकणार, आणि तुम्ही इन डेप्थ माझ्याशी डिटेलमध्ये वाटेल ते बिनधास्त. काही वाटलं मनात, की तुम्हाला वाटतं सांगायचं वगैरे, सहज मला मेसेज करायचा, की दादा मला बोलायचंय. जर मी तेव्हा फ्री असेल तर नक्कीच तेव्हाच हातात बोलू, किंवा मग एक वेळ ठरवून आपण Zoomवरती किंवा जसं असेल, मी कदाचित बाहेर असेल तर कॉलवरती वगैरे, तसं आपण बोलायचा प्रयत्न करू. तर एकंदरीत असं असणार आहे, इन केस मी बाहेर नसलो, तर सकाळी ज्या सोनाली ताई असतात, ते तुमचा वर्ग घेतील, जेणेकरून सातत्य मेंटेन राहील. कारण मोस्टली मला कॉन्फरन्सच्या निमित्ताने, शिबिराच्या निमित्ताने, कुठे इंटरव्ह्यूच्या निमित्ताने बोलवत राहतात, तर त्याच्यासाठी बाहेर जावं लागतं. पण सातत्य मेंटेन न राहण्यासाठी सोनाली ताई असतील, फक्त संध्याकाळचा वर्ग, इन केस एक दुसरं प्लस मायनस होऊ शकतं, तर ते आपण ॲडजस्ट करू. हा एकंदरीत आपला सगळा प्रवास असणार आहे. निकिताताई आणि स्वातीताई थोड्या लेट आल्या, तर मी 1-2 मिनिटात परत रिव्हिजन करून देतो फटाफट, जेणेकरून तुमची पण रिव्हिजन होईल आणि त्यांचं पण काही मिस होणार नाही. तर निकिताताई आणि स्वातीताई, तुम्ही लेट आल्या म्हणून सांगतो, की आपल्या प्रत्येक 60 दिवसाचं ऑलरेडी नियोजन झालं आहे, की आपण कोणत्या दिवशी काय करणार आहेत. प्रत्येक आठवड्याला वेगवेगळा उद्देश आहे प्रत्येक आठवड्याचा. सकाळी जे करणार आहेत त्याच्यानुसार आपल्या दिवसभरात वेगवेगळे चॅलेंजेस देखील आहेत, की कोणत्या आठवड्याला कोणते चॅलेंजेस करायचे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त पूर्ण 60 दिवसात आपले चर्चासत्र असणार आहे. जे चर्चासत्र आपण जसं आता मंगळवारी जमा झालोय, तसे प्रत्येक चर्चासत्र ठरलेले आहे. त्याच्या व्यतिरिक्त 2 ते 3 ओपन चर्चासत्र आहे, ज्याच्यातून आपण एक दुसऱ्यांचे अनुभव समजून घेऊ. तुम्हाला जनरल काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे इकडे सगळ्यांचे अकाउंटेबिलिटी पार्टनर ठरलेले आहेत, आणि जे की मी सांगितलं सगळ्यांच्या नियमावली आहे, काय कसं करायचं ते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला दररोजचे जे चॅलेंजेसचे फोटो व्हिडिओ पाठवतात, जे काही तुम्ही दररोज येतात, तुमची अटेंडन्स, संध्याकाळची अटेंडन्स, तुम्ही किती इंटरॅक्टिव्ह आहात, काय आहेत, हे कुठेही मार्क नाही. हे फक्त की तुम्ही कसे करताय, कुठे कोणी कसं काम करायला पाहिजे, त्याच्यासाठी हे ओव्हरऑल तुमची ट्रॅकिंग सिस्टम आहे प्रत्येक आठवड्यानुसार. एकंदरीत हा आपला असा 2 महिन्याचा सगळ्यांच्या सोबत बोटाला बोट, हाताला हात घेऊन प्रवास असणार आहे. कोणाला काही शंका, प्रश्न असतील तर विचारू शकता.
काही सजेशन द्यायचे असतील, काही गोष्टी ऍड ऑन करायचे असतील ते देखील सांगू शकतात. ऍज युजल जर कुठेही मिस झालं, काही कारणास्तव बाहेर जावं लागलं, मुलांच्या शाळा आहेत, येस स्वातीताई मी तुमच्यावरती येतो. मला फक्त 1 मिनिट मी फिनिश करून घेतो माझं. काही असेल तर रेकॉर्डिंग मी येतील. रेकॉर्डिंग जरी लेट आली तरी आजूबाजूचे तुमच्या मैत्रिणी मी पार्टनर बनवून दिलेले आहेत. तुम्ही मला फोन मेसेज पण करू शकतात. आपण सगळे सोबत असणार आहोत. येस स्वातीताई. आपल्याला सकाळी 5:30ला नाही का जमणार सगळ्यांना? कारण 7 वाजता म्हणले की माझी मुलगी त्यावेळेस क्लासला जात असते ना म्हणून. Yes. हम्म. बाकीच्या ताईंकडे ओपन डिस्कशन आहे. पण सकाळी 5:30 कारण आपण संध्याकाळी चर्चासत्र घेतो, तर 10, 10:30, 11 तसेच होतात बोलता बोलता प्रश्न उत्तरामध्ये. तर 5:30 मग झोप पूर्ण नाही होणार. म्हणजे कुठेतरी आपण योग म्हणतो तर योगामध्ये ऍटलीस्ट 6 ते 7, 7.5 तासाची झोप व्हायला पाहिजे. म्हणून मला वाटतं की झोप पूर्ण नाही होणार तरी ऑब्व्हियसली ओपन डिस्कशन टू ऑल सगळ्यांचं मत घेऊया. पण मी कुठेतरी ऑन एन ऍव्हरेज 7 ते 8 असं घेतलेलं. जर पाहिजे असेल तर थोडं अर्धा पाऊण तास पुढे पण ढकलू शकतो जर मेजॉरिटी असेल तर. पण ऍट द एंड ऑफ द डे सगळ्यांची चॉईस आहे. चालेल. कारण त्याच टायमिंगला पाणी, स्वयंपाक आणि सगळं एकच वेळ येते ना म्हणून विचारलं. काही हरकत नाही स्वाती. रेकॉर्डिंग आहे आणि तुमच्या अकाउंटेबिलिटी पार्टनर पण आहे. मी थोडासा स्क्रीनशॉट पाठवतो आहे. आणि जरी तरी सगळ्यांना जमत असेल तर आपण अर्धा पाऊण तास पुढे पहिले पण करू शकतो. मला माझ्या साईडने काही हरकत नाही. सगळ्यांना जर 6:30 जमत असेल, जेणेकरून आपण 7:15, 7:20 पर्यंत जर कामं जमत असेल, मला त्याची काही हरकत नाही. 7 ते 8 जमत असेल. एक काम करतो, मी ग्रुपवरती पोल टाकतो. जी मेजॉरिटी येईल आपण त्या मेजॉरिटीने जाऊ. आता गंमत याच्यात अकाउंटेबिलिटी पार्टनरची बघा अशी आहे, की तुम्ही मॅच फिक्सिंग करू शकता त्याच्यात. मॅच फिक्सिंग म्हणजे तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वेळ हीच पाहिजे, तर तुम्ही तुमच्या पार्टनरनुसार की आपण ही वेळ याच्याने काय होते, ह्या सगळ्या गोष्टीने बॉन्डिंग वाढते. किंवा असं करून त्या याच्याने तुम्ही एक दुसऱ्यांना बोलायला व्हाल. तर तशी मॅच फिक्सिंग करून मेजॉरिटी तसं तुमच्यानुसार जे काय असेल, मी स्वतःहूनच तुम्हाला कुठे काय करायचं ते सांगायला मदत करतो. पण माझं एकच उद्देश आहे की बॉन्डिंग होईल आणि जेव्हा बॉन्डिंग होते ना, मग तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मॅटर नाही करत. वेळ, नंतर मी चुकीचं करते की बरोबर करते किंवा मग माझे XYZ क्लासेस मिस होत आहे किंवा मला ही गोष्ट समजत नाही. कारण सोबत असतो आपण प्रवासात. मग प्रवासात एखादी स्टेशन आपलं हुकलं पण किंवा एखाद्या स्टेशनवरचा वडापाव घ्यायचा सुटला पण, तर दुसरं बरोबर आपल्यासाठी वडापाव अरेंज किंवा दुसरी खायची सोय अरेंज करून देतो. ही गंमत आहे. त्याच्यासाठी जेवढं तुम्ही दुसऱ्यांशी बोलाल, जेवढं माझ्याशी बोलाल, तेवढं आपण इव्हेंच्युअली वेळ या सगळ्या गोष्टी इंटरनली आपण हे करू शकतो. अजून काही प्रश्न? चालेल. थँक्यू स्वातीताई हा प्रश्न रेज केला तर. चालेल. कोणाला काही शंका, कोणाला काही विचारायचे 2 महिन्याच्या आपल्या याच्याबद्दल? निकेताताई वेलकम, तुम्ही आज आल्या आहात. उद्यापासून सकाळी कंटिन्यू करायचं आहे तुम्हाला. मी रेकॉर्डिंग पाठवली, आपलं लिंक पाठवलेली आहे. बाकीच्यांना काही शंका प्रश्न? एकदम सन्नाटा क्यों छा गया? आणि ते ओमचं उच्चारण करताना डायरेक्ट ओमच करायचं की नाही, अकार उकार मकार. मी खूप ताईंना पर्सनल मेसेज मध्ये फीडबॅक देखील सांगितले आहे की अकार उकार मकार स्पष्ट होत नाही. याला खूप महत्व आहे. मी काल जर रेकॉर्डिंग तुम्ही ऐकली असेल तर अकार जेव्हा म्हटलं तर आपलं पूर्ण पोटाचं आरोग्य आपलं नीट होतं. उकार म्हणताना आपलं थायरॉइड ग्रंथी किंवा लंग्स पासून म्हणजे आपल्या हृदयापासून आपल्या फुफ्फुसांपर्यंत आपल्या अन्ननलिकेपर्यंत पूर्ण व्हायब्रेशन, कंपन जाणवतात. आणि जेव्हा मकार म्हणतो तर पूर्ण नैराश्य किंवा जे आवाज गेला दादा, आवाज गेला पूर्ण. आवाज गेला. बाकीच्यांना येतोय माझा आवाज? नाही तर मी आता कॅमेरा बंद येतोय. करतो. आता येतोय. ओके, मी परत रिपीट करतो, काय हरकत नाही. तर अकार उकार मकार म्हणायला एक वेगळं विज्ञान असतं. मी त्या रेकॉर्डिंग मध्ये डिटेलमध्ये सांगितले, तरी आता परत सांगतो की जेव्हा अकार म्हणतो तेव्हा आपल्या पोटाच्या आजूबाजूच्या अवयवांना सुंदर एक कंपन जाणवतात. त्याच्याने जे लाभ होतात ते होतातच, पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा अकार उकार मकार स्पष्ट म्हणतो तेव्हा आपल्या घरात एक सुंदर कंपन तयार होतात. जसं मी नेहमी म्हणतो की आपण करतो आहे, आपल्यासाठी करतो पण दुसऱ्यांसाठी पण करतो आहेत. म्हणून अकार उकार मकार स्पष्ट म्हटले पाहिजे. मी तुमच्याकडून दररोज रेकॉर्डिंग पाठवून तुमच्याकडून मी ते क्लिअर म्हणूनच घेईल. 4थ्या 5व्या दिवशी तुम्ही सगळे क्लिअर अकार उकार मकार स्पष्ट म्हणू शकाल. म्हणजे मी खूप ताईंना आता आपण असंच म्हणायचे ना? थांबायचं नाही, पण पॉज नाही घ्यायचा. पॉज नाही घ्यायचा. असं असंच व्हेरी ना? गुड.
व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आकार हा 3 सेकंद, मकार हा 2 सेकंद आणि परत उकार हा 3 किंवा 4 सेकंद. 3:2:3:4. पण परत मोजत नाही बसायचं मी किती सेकंद घेतोय, कारण आपण आता शिकतोय. फक्त तुम्हाला हम्म. मला प्रॉपर गोष्टी सांगायच्या म्हणून मी सांगतोय. पण मकार हा थोडा जास्ती लांबला गेला पाहिजे, पण एकदम असं इन्फानाईट लांबायचा नाही. मकार जेवढा लांबाल तेवढा तुमचा कपाळाला म्हणजे मेंदूचे आरोग्य, आपला छोटा मेंदू, मोठा मेंदू त्याला सुंदर व्यायाम मिळतो, कंपन मिळतो. आणि मी सांगतो ना माझ्या अनुभवानुसार, कविताताई समोर आहेत. कविताताई त्यांचा अनुभव पण सांगतील. ते स्वतः योग शिक्षक आहे. फक्त ओंकार म्हटल्याने खूप साऱ्या महिलांचे, महिला काय सगळ्यांचेच शारीरिक, मानसिक म्हणजे खूप सारे मी आता असे बघतो की जे बेड रिडन असतात, मोठे-मोठे ऍक्सिडेंट झाले असतात, पॅरालिसिस असतात, काही करू शकत नाही. आसनं, प्राणायाम देखील काही करू शकत नाही. फक्त ओंकार म्हणून लोकं बरे झालेले आहेत. परत म्हणून मी म्हणतो, की जरी आपण वर्ग म्हणून आपला इन केस वर्ग जॉइन करू नाही शकलो, वेळ इकडे-तिकडे झाली, तरी फक्त मी ज्या 2-5 गोष्टी तुमच्याकडून करून घेईल ना, कारण मी तुम्हाला 1 टू 1 मध्येच म्हटलेलं, की योग वर्ग हा फक्त 20% ते 25% आपला 2 महिन्याचा भाग असणार आहे. उरलेला भाग मी तुमच्याकडून करून घेईल. तुम्ही मला हे पाठवा, ते पाठवा, ताईंसोबत असं करा, तसं करा, हे करा, ते करा. तो ॲक्चुअली मेन भाग आहे. जर आपली सकाळची वेळ जमत नसेल, तर रेकॉर्डिंग तुम्ही बघून तसं नंतर जसं मी तुम्हाला सांगतोच, की रेकॉर्डिंग बघा आणि मग मला फोटो पाठवा, व्हिडिओ पाठवा, तुम्ही बरोबर करताय की नाही वगैरे. त्याच्याने ह्या गोष्टी होतील. पण घरी जेव्हा तुम्ही ओंकार घालाल किंवा ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्याने तुम्हाला ऑटोमॅटिक बदल जाणवायला मदत होईल. ठीक आहे? ओके. चालेल. कुणाला काय अजून प्रश्न? दादा तुम्ही ते म्हटले की घरातलं आपलं बोलायचं असेल तर ते आपलं झूमवरच होणार का तुम्ही पर्सनल मध्ये किंवा आपल्या ग्रुपमध्येच बोलायचं? पर्सनल मोस्टली डिस्कशन आपलं 1 टू 1च असतंय. असं कारण ॲट द एंड ऑफ द डे तेच आपण इकडे मोकळं व्हायला आलेलो आहे. जर ते पब्लिक असेल तर ते मोकळं होणार नाही. आणि ज्या गोष्टी म्हणजे प ज्या वाटतात की तुम्हाला की हां, या पब्लिक की जसं आता आहाराची एखादी गोष्ट तुम्हाला वाटते की विचारायची आहे आणि त्याच्याने सगळ्यांना फायदा होऊ शकतो, तर ते तुम्ही आपल्या मंगळवार, गुरुवारच्या सेक्शनमध्ये विचारू शकतात. आणि जी तुम्हाला वाटते एखादी पर्सनल गोष्टी सांगायची, तर मला मेसेज करत आता आपण बोलायचे. आणि एनिवे दर आठवड्याला माझं सगळ्यांचं ऑन एन एव्हरेज सगळ्यांशी फोनवर बोलणं माझं होतच असतं आठवड्यातून. मी स्वतःहून फोन करतो, वेळ विचारता, "ताई तुम्ही फ्री आहात का? आपण बोलू." असं करून वगैरे. तर त्या बोलण्यामध्ये सहज बोलता चालता त्या गोष्टी शेअर होतातच. इतकं आपली कम्फर्ट लेव्हल झालेली असते. तर त्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे ह्याच गोष्टीने मी म्हणतो ना, ह्याच गोष्टीने इतकी मदत होते ना, की तुम्हाला कळेल स्वतः, की आणि मी जसं म्हणतो, की प्रत्येक तुम्ही ज्या 7-8 आहे ना, तुम्हाला जे काही शारीरिक, मानसिक व्याधी आहे ना, प्रत्येकाचं त्याचं उत्तर तुमच्याकडे आहे, की ते कसं रिपेअर करायचं, कसं नीट करायचं. कुठेतरी आपण ते हरवून गेलेलं, विसरून गेलेलो, की हे माझ्याकडे माझं उत्तर होतं. मी फक्त ते उत्तर द्यायला तुम्हाला मदत करणार आहे. बाकी तुम्हारी खुद की गाडी रिपेअर करने वाले हो. सगळे तुमची स्वतःची गाडी तुम्ही स्वतःच रिपेअर करणार आहे. मी फक्त एक धक्का मारायला सर्व्हिस सेंटर पर्यंत एक पेट्रोल संपलं तर तेवढं फक्त सर्व्हिस सेंटर पर्यंत पोहोचून द्यायचा, धक्का मारायचा, एक एक्स्ट्रा हात द्यायचं काम करणार आहे. बाकी तुम्हीच म्हणाल, "अरे दादा, हे तर मला इतकं सोपं होतं का? हे तर मला माहीत होतं, हे तर मी करत होते." तर कुठेतरी आपण विसरून गेलेलो आहे. त्याचीच एक ओळख करून घेण्याचा प्रवास करणार आहे. इतका सोपा प्रवास असणार आहे. आणि हे जे तुमच्या आता चेहऱ्यावरती हास्य हेच मला माझं मोटिव्हेशन आणि हेच 2 महिने आपल्याला एक दुसऱ्यांची गाडी ढकलत राहील. ह्या फेअरवेलला तर मला माहीत नाही कोण आलं होतं, कोण नाही आलेलं. 2-3 ताईंच्या डोळ्यात अश्रू होतं. मला नंतर फोन पण आले वगैरे रडतात, की म्हणजे आम्ही विसरून गेलो होतो. आम्ही आमच्यामध्येच विसरून गेलो होतो घरकामांमध्येच. आणि मग विचारतो कुठे मी ते योग हातपाय हलवायमध्ये योग जॉइन केलेला आणि आता कुठे काय वगैरे असं. ते हातपाय हलवतच नक्कीच त्याचा फायदा होतो. ते त्याचं एक वेगळंच आहे सगळं शास्त्र. पण जर तसंच असतं तर आज आपण इथे नसतो. सगळेच कुठेतरी योग केलेलाच आहे सगळ्यांनी. तर ह्या गोष्टी कुठेतरी हरवलेल्या आहेत, कुठेतरी विसरलेल्या आहेत. म्हणून मी म्हणतो, की फक्त योग म्हणजे योग नाही. जे आपण दिनचर्येत जे करणार आहेत, एक दुसऱ्यांशी बोलणार आहेत, एक दुसऱ्यांची बॉन्डिंग करणार आहेत, ते कुठेतरी महत्वाचं आहे. प्रत्येकाची आपापली एक्सपर्टीज आहे. कविताताईंची त्यांची एक्सपर्टी आहे. स्मिताताईंचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. प्रांजलताईंची त्यांची स्वतः एक्सपर्टी आहे. अस्मिताताईंची स्वतःची काही वेगळी एक्सपर्टी. प्रत्येकाची एक्सपर्टीजचा आपण वापर करून एक दुसऱ्यांची मदत करणार आहोत. ठीक आहे? काही प्रश्न असतील, शंका असतील विचारू शकतो. झोप येत असेल तर तसं पण सांगू शकतो. मी बंद करेन. निकिताताई, ललनताई, वैशालीताई
आणि शक्यतो कॅमेरा चालू ठेवा. हसत असाल, रडत असाल, तुम्हाला मी रडवणार पण आहे. कविताताई समोर आहेत, त्यांना माहिती असेल नाटक जेव्हा करू तेव्हा तुम्ही हसणारे, रडणारे सगळं करणार आहेत. तर शक्यतो माझ्या समोर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून मला तुमचे एक्सप्रेशन बघू द्या. हसताना कसे दिसतात, रडताना कसे दिसतात, सगळं मला बघू द्या. जेणेकरून मला आनंद होतो तुमचे एक्सप्रेशन बघितल्यावर, तुमचे हावभाव बघितल्यावर. कोणी इथे कोणाला नाही, सगळे घरकाम करत असतात सगळे वगैरे बघायला जाऊन त्यांनी पटकन कॅमेरा चालू केला, मस्त आनंद झाला. तर याच्यातच मजा असते. तर चालू ठेवायचं, भलेही घरातले काम चालू आहे, किचनचे काम चालू आहे. मी तर म्हणतो की संध्याकाळी तुम्ही मस्त आरामात ऍज अ सिरियल पाहतो तसं मस्त सोफ्यावरती झोपून माझं चर्चासत्र ऐका. मला आवडतं उलट आरामात मस्त आराम करून. थकलेले असतात दिवसभरात, फक्त मन लावून ऐकायचं. रिलॅक्स, कोणी कोणाला इकडे काही करत नाही, मस्त आपलं. हे बघा वैशालीताई आल्या, मस्त, व्हेरी गुड. तर असं मस्त रिलॅक्स होऊन, रिलॅक्स म्हटल्यावर फटाफट सगळ्यांनी विदाऊट की मला कोण कसं करेल, निकिताताई फटाफट कॅमेरे चालू झाले रिलॅक्स म्हटल्यावर. तर आरामात मस्त पाय पसरवून विसरवून आरामात ऐकायचं. बाबा ज्ञान दे रे, ज्ञान लेने का, ज्ञान नाही मिला तो सो जाने का. कदाचित इथे आपल्या चांगली झोप यायसाठी पण कदाचित हे संध्याकाळचं सत्र आपल्याला मदत करू शकते. काय माहित कोणाला कसा फायदा होईल. तर अशा रीतीने आपला 2 महिन्याचा प्रवास असणार आहे. माझ्याशी बोलत राहा, एक दुसऱ्यांशी चर्चा करत राहा. मी तुमच्या अकाउंटेबिलिटी डिपार्टमेंटचा थोड्याच वेळात स्क्रीनशॉट पाठवेल. आणि सातत्य कंटिन्यू ठेवा. फक्त एकतेचे मिस्टेक तुम्हाला एकच मागणी केलेली की सातत्य फक्त कंटिन्यू करा. जरी कुठे बाहेर असाल, छोटे छोटे टास्क देतो. फक्त माझे एक असतं की कितीही बिझी असले तरी 11 ओंकार, भलेही मनातल्या मनात कमी आवाजात म्हणा, 11 ओंकाराचे मला व्हिडिओ रेकॉर्डिंग पाठवा. ठीक आहे, थांबूया. झाली एक दुसऱ्यांसोबत ओळख, बघितले सगळ्यांचे चेहरे. अजून निकिताताईंचे आणि स्वातीताईंचे चेहरे बघायचे राहिले, ते कदाचित बघितले जातील. ठीक आहे, चलो. मग उद्या 7 वाजता जर मी पोल टाकतो, जर कदाचित ती वेळ बदलायची असेल तर वेळ पण बदलेल. जी मेजॉरिटी येईल ती, मला काही हरकत नाही, जसं येईल तसं. तर बघूया, मी तसं 15-15 मिनिटाची विंडो देऊन 4 ऑप्शन ठरवायचा प्रयत्न करू. जी मेजॉरिटी जाईल ती मेजॉरिटीने आपण सगळ्यांना मान्य राहील. सगळ्यांना सोबत घेऊन प्रवास, परत तोच प्रवास म्हटलं की सगळ्यांना सोबत घेऊन प्रवास करायचा. कुणाला आपल्या मांडीवर बसून जागा द्यायची, कुणाला थोडं ऍडजस्ट करून जागा द्यायची आहे. वयस्कर असले, अपंग असले तर उभं राहून त्यांना बसायला जागा द्यायची आहे. हा सगळा जो मेट्रोचा लोकलचा जो नियम असतो, बसचा जो नियम असतो, तो सगळा नियम हा प्रवासात लागू होणार आहे. कोणी विदाऊट तिकीट असेल तर त्याला पण 2-5 शिव्या देऊन भांडणं करून त्याला पण बसू द्यायचंय पुढच्या स्टेशनपर्यंत उतरायपर्यंत. जे काय असेल ते सगळ्यांना घ्यायचंय. तर असा प्रवास करत चालायचा आहे. ठीक आहे, चलो. जितकं ओपन व्हाल, आता बघा माझी वर्कशॉप मध्ये किती फॉर्मल लँग्वेज असते, सकाळी किती फॉर्मल असते आणि संध्याकाळी मी एकदम ओपन असतो, रिलॅक्स असतो. त्यामुळे तुम्ही पण एकदम रिलॅक्स, कुठेही भाषेचं बंधन नाही, कुठेही कोण काय विचार करतं, मी कशी दिसते, मी काय घातलं, काय वगैरे कसलंही बंधन नाही. रिलॅक्स यायचं, रिलॅक्स ओपन राहायचं, तसंच तुमच्यासोबत एक दुसऱ्यांसोबत बोलायचं. हाच आहे योग. मी योगच्या दिवशी सगळं सांगणार आहे की आपण योग म्हणजे काय विचार करणं आणि योग काय असतं. ठीक आहे, चलो. आजचा वर्ग इथे संपूया. शुभरात्री. भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. धन्यवाद. आणि सगळे एक दुसऱ्यांसोबत बोलत राहू. चलो, शुभरात्री सगळ्यांना. शुभरात्री सगळ्यांना. थँक्यू निकिताताई, थँक्यू स्वातीताई, ललनताई, कविताताई, अस्मिताताई, स्मिताताई, वैशालीताई आणि प्रांजलताई. मी मीटिंग बंद करतोय. रेकॉर्डिंग थोड्याच वेळात येईल. जर परत बघायची असेल तर परत बघू शकतात. थोड्याच वेळाने उद्या येईल, कारण अपलोड व्हायला 1-1.5 तास लागतो. ठीक आहे, चालेल, चलो. थँक्यू. मीटिंग बंद करतो.